काल काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली. खरं म्हटलं तर मी याच्यावर बोलणार नव्हतो, परंतु माझा नावाचा उल्लेख दोन मंत्र्यांनी आणि त्याचबरोबर आमदारांनी केला म्हणून स्पष्टीकरण करणं गरजेचं होतं. आश्चर्य आहे की ओपनमधून उभ्या राहिलेल्या आपल्या सौभाग्यवतींना ओबीसीचा कुणबी दाखला घेऊन त्यांना अध्यक्ष करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. खरं म्हटलं तर राजकारणामध्ये निष्ठावंत आणि गद्दार यांची उपमा घेतली तर काही लोक शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीतून राजकारणात प्रवेश करते झाले. आणि एवढंच नव्हे तर आमदारांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गद्दारी केली, आता एकनाथ शिंदे च्या असलेल्या पक्षाची गद्दारी करत आहे. म्हणजे गद्दारांनी आम्हाला सांगू नये, आम्ही निष्ठावंत आहोत. शरद पवारांच्यावर असलेली निष्ठा ही आजही अनेक आमिषे येतानासुद्धा आम्ही कायम ठेवली आणि ती कायम राहिली. आम्हाला अभिमान आहे आम्ही या नेत्याचा कार्यकर्ता असलेला. स्वर्गीय अजितदादा पवार यांना आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या. आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगतात म्हणून कोरेगाव मतदारसंघामध्ये फक्त आपले 3 सदस्य निवडून आले, बाकी सगळे आमचे आले. 3मध्ये सुद्धा एक आमच्यातल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये झाला नसता तर आपण फक्त 2 पुरतं मर्यादित राहिला असता. मग आपण प्रीपोल अलायन्स केलं म्हणून सांगता. मग या प्रीपोल अलायन्समध्ये आपण भाजपच्या बरोबर प्रीपोल अलायन्स करता कोरेगावमध्ये, आणि ज्या उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांच्यावर विरोधामध्ये तुम्ही उमेदवार उभा करून त्यांची मतं घेऊन भीक मागता. हा कुठला तुमचा प्रीपोल अलायन्स आहे? आमचे उमेदवार हे शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट आम्ही एकत्र येऊन निवडणुकीच्या अगोदर प्रीपोल अलायन्स केला होता, जसा आपण केला होता तसा. थोडा आपण तसे कोणाचेच नाही आहे. आपण स्वार्थापोटी अहमपणामध्ये इतकं राजकारणामध्ये उरपटलेलं आहात की स्वतःच्या असलेल्या स्वार्थासाठी आपण कोणालाही डावाला लावू शकता, हा तुमचा इतिहास आहे. मग त्या प्रीपोल अलायन्समध्ये या असलेल्या राजकारणामध्ये आपण किती यश मिळवलं याचा अभ्यास घ्या. खरं म्हटलं तर सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहिलाच. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा, पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ठरणारा महिना. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पक्ष आणि भाजप सत्ता घेण्यासाठी दबाव फोडाफोडीचं राजकारण करत होते, अंतर्गत तुम्ही त्यांना पाठबळ देत होता. एका पक्षामध्ये राहायचं आणि दुसऱ्याचं गुण गायचं हा तुमचा इतिहास आहे. मला 2 प्रश्न फक्त या साताऱ्याच्या असलेल्या निवडणुकीतून विचारायचा. जर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासन तुमच्याबरोबर नसतं तर तुमचा अध्यक्ष झाला असता का? तुमचा उपाध्यक्ष झाला असता का? काय काय इतिहास केला तुम्ही? अगदी लता कर्णेपासून ते कामेश कांबळेपासून बापूराव शिंदेपासून अनेक लोकांना आपण गळा लावायचा प्रयत्न केला. माणसं हलत नव्हती. मग कोणाला मोका लावतो, जुन्या केसेस काढतो, काही लोकांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी केल्या. उमेदवार सदस्य आमच्याबरोबर असतानासुद्धा तोच सदस्य अपहरण केलं म्हणजे खोटी कंप्लेंट केली. एका तक्रारीसाठी SP वाईला जा म्हणून सांगतात आणि दुसऱ्या तक्रारीला SP महाबळेश्वरला उमेदवार मतदार सदस्यांना नेतात. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे तुम्ही न्यायाच्या आणि लोकशाहीच्या गोष्टी करू नका. लोकांनी सभागृहामध्ये आम्ही जाताना फार तुमचे व्यवस्थितपणे प्रशासनाला हातात घेऊन काम करत होते. मला मंत्र्यांना एवढंच विचारायचं आहे, आपल्या लोक तुमच्यावर होती असं तुम्ही सांगता, मग सभागृहामध्ये जाताना त्याला गेटमधून नेण्याचा प्रयत्न कामेश कांबळे आणि त्यांना का केला? जबरदस्ती त्यांना का केली? आणि पोलीस यंत्रणा एवढी तत्पर होती त्यावेळेला ते दुर्लक्षित का करत होती? आमच्या सदस्यांना 12:30पर्यंत आतमध्ये येऊन देऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करत होते. म्हणूनच मी गेटवर गेलो आणि त्या सदस्यांना घेऊन आलो. त्यांना ते सदस्य स्वतःहून 1.5 महिने बाहेर राहिलेले आहेत. त्यांना काय, आमदारांना मला एवढंच सांगायचं, ते काय जबरदस्ती यायले नव्हते, पण त्यांना गेटमधून आत येऊन द्यायचं नाही आणि 12:30च्या आत पोचून द्यायचं नाही, हे षडयंत्र तुमचं आणि पोलिसांचं होतं ना. मी गेलो म्हणून ते आत आले नाही तर तिथं त्यांना माझ्यावर झाला असतं तर निवडणूकच झाली नसती.
परंतु ते केल्यानंतर गेटच्या आतमध्ये आल्यानंतर आमच्या सदस्यांना यायला बंदी आहे. परंतु तुमचे आमदार, खासदार, मंत्री, खासदार नव्हते, आमदार, मंत्री आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सगळे 100 कार्यकर्ते चौथ्या माळ्यावर काय करत होते? सभागृहामध्ये जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग अधिकारी असताना सुद्धा त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर कामेश कांबळे यांना दमबाजी कोण करत होतो? आणि हे सभागृहाच्या आतमध्ये येऊन जर त्या ठिकाणी मंत्री वगैरे त्यांना दमबाजी करत असतील आणि त्यांना सांगत होते ह्याचा हात वरती जबरदस्ती करा, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर घडत असेल, पोलिसांच्या समोर घडत असेल तर ते काय चुकीचं आहे? एवढं कमी का काय? या सर्व गोष्टी घडत असताना दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं, एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, हे सगळं घडत असताना कामेशला मी, शंभूराजे देसाई आणि मकरम पाटलांनी जर पकडलं नसतं आणि त्याला जर बरोबर नेलं नसतं तर त्याला कोण गेटमधून पळवून देत होता? हे सगळं पोलिसांच्या समोर घडत होतं. आणि एवढं का तत्परता पोलीस होतं की मतदानाचा अधिकार एखाद्याला तुरुंगातून सुद्धा मतदान करायला देतो, तो अधिकार असताना जिल्ह्याच्या गेटवरूनच त्या असलेल्या सभागृहाच्या गेटवरून पोलीस बळाचा वापर करून घेऊन जात आहेत. ह्याला काय म्हणायचं? आणि म्हणून लोकशाहीच्या गप्पा मग मागू नका. आणि आपण ही जिंकली निवडणूक ही हुकुमशाही आहे आणि आपण सांगता ओबीसी समाजाचा असलेला उमेदवार हा ओबीसीचा असताना सुद्धा आपण उमेदवार कोण दिला? ते उभे राहिले ओपनमधून, आणि ओपनमध्ये उभं राहिल्यानंतर सुद्धा त्यांना तुम्ही ओबीसीचा दाखला म्हणून येत आहे. म्हणजे काय काय निवडणुकीच्या संदर्भामधून कसे दाखले घ्यायचे, कशा पद्धतीने हे करायचे, हे नवीन फंडे ह्या असे लोकप्रतिनिधींकडून पाहायला मिळत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून दुर्दैवाने सांगावं लागतं की लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. मला वाटतं की बाकीच्यांनी काय बोलायच्या गोष्टी करू नये, बाकीच्यांनी काय सांगायच्या गोष्टी करू नये. जनता आहे, जनता शून्य आहे. त्यामुळे माझ्यावर तक्रार करणे बोलले की शशिकांत शिंदेंचा जाता तिथं शेवट होतो. तुम्ही लोकशाहीतून तुमचा शेवट झालाच होता. या जिल्हा परिषदपासून तुमची उतरती कळा लागलेली आहे आणि उतरती कळा 100% होती. म्हणून जिल्हा परिषदेला आपल्याला पराभव झाला, पंचायत समितीला पराभव झाला. परंतु आज तुम्ही जिंकला हे कपट कारस्थान जिंकलेला. त्यामुळे असो, सातारची जनता आहे, ही सुज्ञ जनता आहे. ज्या ज्या वेळेला या देशात, ज्या ज्या वेळेला या राज्यात हुकुमशाहीचा जन्म झाला ना, इतिहास आहे, त्यावेळेला त्याचा शेवट हा लोकांनी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गद्दारीला थारा नसतो. गद्दारांचा कडेलोट होत असतो आणि जनता लोकशाहीतून कडेलोट करेल. म्हणजे माझ्यावर बोलताना मी एवढंच सांगेल, मी कुठे असो पण तिथं प्रामाणिक असतो. कालच्या निवडणुकीमध्ये माझा जो पार्ट होता तो मी करत होतो. पोलीस यंत्रणा बाजूला असती तर कोण जिंकलं असतं ते पण आम्ही दाखवून दिलं असतं. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये एकच दिसलेलं आहे की सातारची जनता आज पाठीमागं आहे. म्हणून कालपासून आम्ही कमेंट बघतो आहे, कालपासून जनतेचं प्रतिक्रिया बघतो. म्हणूनच ह्या लोकांना प्रेस घ्यावी लागते आणि सांगावं लागतं की लोकशाही कशी आम्ही जिवंत ठेवली. आमचा हा लोकशाहीचाच विजय आहे. जे कोणी गद्दारी केले ते बडतर्फ होतील. कोर्टात तर आम्ही जाऊच, आव्हान तर देऊ, पण त्यांना डिस्क्वालिफाय पण करू. आणि त्यांना जरा तरी जणांची मनाची लाज असेल तर जनतेचा रेट आहे, स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यावा, नाही तर त्यांचा आम्ही राजीनामा घेऊ, अशी मी इशारा देतो. आणि मला वाटतं की आमचा शेवट होत नाही. ज्यांनी शेवट करायचा प्रयत्न केला त्याचाच शेवट होतो. आणि महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला इतिहास पाहायला मिळेल. धन्यवाद.